नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईवाणी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तर तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अशी कमेंट लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय 13व्या अध्यायाचं कथासार पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञ विध्वंस, त्रिपुर दहन, मदन दहन, उमाशंकर विवाह, स्कंद जन्म आणि तारकासूर वध। तत्पूर्वी मी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करतो की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। अध्याय 13वा दक्ष यज्ञ विध्वंस, त्रिपुर दहन, मदन दहन, उमाशंकर विवाह, स्कंद जन्म, तारकासूर वध। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। जो सद्गुरू ब्रह्मानंद आहे, जो अर्पणेच्या हृदय रूपी कमळात रमणारा भ्रमर आहे, जो मदनाचा शत्रू आहे आणि गजाननाचा पिता आहे, त्याच्या चरणांना वंदन असो। त्या ब्रह्मानंद रूप शिवाच्या कृपेनेच हा ग्रंथ रचला जात आहे। सूत नैमिषारण्यात शौनकादिकांना कथा सांगत आहे। दक्ष यज्ञ विध्वंस। त्रेतायुगात एक अद्भुत घटना घडली होती। दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला, त्यासाठी त्याने सर्व देवांना बोलवली, पण शंकरांना बोलवले नाही। दक्ष नेहमी शंकरांची निंदा करी। खरे तर सदाशिव हा विष्णूला व ब्रह्मदेवाला, वेदांना आणि इंद्राला सदा सर्वांना पूज्य आहे, पण त्याची थोरवी न जाणता दक्ष त्याची टवाळी करत असे। हा नरमुंडाच्या माळाच काय गळ्यात घालतो, हत्तीचे कातडे काय कांबरतो, दुर्गंधी कशी येत नाही त्याला, कवटी हातात घेऊन भिक्षा काय मागतो, स्मशानात काय राहतो, चित्ताभस्म काय पाजतो, साप त्याने अंगावर ठिकठिकाणी गुंडाळलेले आहेत, जितके अशुभ तेवढे याने सर्व जवळ केले आहे। भूते सोबतीला असतात ते हे तर विशेषच, याला चांगला कोण म्हणेल, कोणालाही काही देऊन टाकतो, तिथे योग्यतेचा विचारच नसतो, त्याला देव कोण म्हणेल। रागाने सदा तिसरा डोळा उघडून आग ओकतो, त्रिभुवनाला जणू या क्षणी जाळायला निघालेला, याच्या डोक्यावरून नेहमी पाणी वाहत असते, नेहमी वाटेल तसा नाचतो आणि भक्त पाहिला की सर्वस्व देऊन टाकतो। दैत्यांना वाटेल तसे वर देऊन त्याने चढवून ठेवले आहे, याला लहान थोर कळत नाही, याचे वाहन बैल एक ढोर। दक्ष शिवाची निंदा का करीत असे। एकदा दक्ष शंकराकडे कैलासावर गेला, पण शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही। या गोष्टीचा दक्षाला फार अपमान वाटला, त्यामुळे तो शंकराची निंदा करीत असे, त्याला यज्ञात पूजा किंवा आविर्भाव देत नसे। त्याला ही कुबुद्धी सुचली, म्हणजे आयुष्याची अवधी संपतच आली म्हणायची। दक्षाची कन्या दाक्षायणी सती ही शिवाची पत्नी, ती कैलासावर वाट पाहत होती। माहेरचे निमंत्रण येईल, मग आपण जाऊ यज्ञाला, पण बोलवणे काही आले नाही, त्यामुळे ती उदास झाली। शंकराजवळ तिने बोलणे काढले, कैलासनाथ, मला माहेर यज्ञाला का बोलवले नाही? इतर कन्यांना पित्याने बोलावले आहे, विसरला असेल, पण माहेरी जायला बोलवणे हवी कशाला? मी स्वतः जाऊन यज्ञ पाहीन। शिव म्हणाला, प्रिय माझे ऐक, तू मुळीच जाऊ नको, तुझा पिता माझी निंदा करतो, तो कुटील खल आहे, तू गेलीस तर तुझा तिथे अपमान मात्र होईल। ज्याच्या मनात प्रेम नाही त्याचे तोंड सुद्धा पाहू नये। तरी दाक्षायणी नंदीवर बसून माहेरी जाण्यास निघाली। काही गणांना तिने बरोबर घेतले। ती दक्षाच्या यज्ञमंडपात पोचली। त्यावेळी मंडपात अनेक ऋषी व देव बसलेले होते, त्यांना मोठ्या मानाची आसने दिलेले होते। दक्षाने सर्वांचा सत्कार केला, पण शंकरासाठी रिकामे स्थानही ठेवले नाही। दक्ष मध्ये बसला होता, कुंडात आहुती टाकल्या जात होत्या, पण शंकराबद्दल कोणतीही आस्था कुणालाच नव्हती। दक्षाने कन्येकडे लक्षही दिले नाही। त्याचे डोळे यज्ञकुंडातील धुराने व्याप्त झाले, म्हणून आपण त्याला दिसलो नाही असे तिला वाटले। ती नंदीवरून उतरली, पित्याजवळ गेली, तिने आईकडे पाहिले, तिचेही कन्येकडे समारंभाच्या धामधुमीत लक्ष गेले नसावे असे तिला वाटले। दक्षाने तिला पाहिले होते, पण मुद्दामच स्वागत केले नाही। त्याच्या मनात आले, हिला इथे कुणी बोलवले? ही आणि हिचा पती मला दृष्टीसमोर नकोच आहे। दाक्षायणीचा हा अपमान सर्वांच्या लक्षात आला होता, सर्वजण मनात भ्याले होते। दक्षाचा हा मोठा प्रमाद झाला आहे, आता ही ब्राह्मण जाईल की काय अशी धास्ती देवांना वाटू लागली। दाक्षायणीला अपमान सहन झालाच नाही, तिने सर्वात एकच अग्निकुंडात उडी घेतली, तेव्हा एकदम विजा कोसळल्या, धनिकंप झाला, शेष डळमळला, वैकुंठ व कैलास चलित झाली, ब्रह्मांडात हाहाकार उडाला, कृतांताचा थरकाप उडाला, सृष्टी बुडाली की काय असे वाटू लागले। शिवगण शिवाकडे धावले। दक्षाच्या यज्ञात काय प्रकार घडला तो त्यांनी शिवाला सांगितला। दाक्षायणीने आत्मदहन केले हे समजता शंकर फार क्रुद्ध झाला, त्याने प्रचंड आरोळी दिल्या आणि रागाने आपल्या जटाशयीवर आपटल्या। त्यावेळी तेथे एक महापुरुष प्रकटला, तो प्रलय रुद्रच होता। 12 सूर्य व प्रलय अग्नी एक वटावीत तसे त्याचे तेज होते, त्याच्या तेजात सूर्य चंद्र गटांगळ्या खात होते असे वाटत होते। पृथ्वी बुडाली, अशी आकाटी भूलोकी पसरली, 14 भुवने हादरली,
दक्षाच्या मंडपात रक्ताचा पाऊस पडू लागला. दक्षाची सर्व शक्ती नष्ट झाली. तो प्रलय रुद्र म्हणजेच वीरभद्र शंकराच्या क्रोधाचा अग्नीच मूर्तिमंत झालेला. प्रचंड संख्येने शिवगण बरोबर घेऊन तो वीरभद्र दक्षाकडे धावला. ते अपाट सैन्य येताना पाहून देव यज्ञातील हवीची आशा सोडून पळू लागले. हातातली आहुती फेकून पळू लागले. कोणाची एवढी भयविवल स्थिती झाली की त्यांचे देहधर्म आवरेनात. काहींची वस्त्रे गळली. चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळाला. अग्नी मोराच्या रूपाने, यम बगळ्याच्या रूपाने आणि इतर देव अनेक पशुपक्ष्यांच्या रूपाने लपले. नवग्रह पक्षी होऊन पळाले. वीरभद्राने भयंकर वेगाने यज्ञ मंडपावर हल्ला केला व देवांची दान उडवली. त्यांची शस्त्रे भयंकर होती. उषा भग आदी देवांचे दात पाडले, डोळे फोडले, ऋतुजांच्या दाढीमिशा उपटल्या. कितीकांना भूमीवर आपटले तर कितीकांचे हातपाय मोडून टाकले. वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या मंडपात शंकरही मागोमाग घुसला. त्याने यज्ञाचे कुंड, वेदी, मंडप सर्वच उद्ध्वस्त केले. त्या शंकराला पाहताच ब्रह्मा व इंद्र केव्हाच पळाले होते. वीरभद्राने हातात नग्न खडक घेतले आणि दक्षाचा शिरछेद केला तेव्हा ते शिर उंच उडाले व खाली पडले. वीरभद्राने ते पायाखाली तुडवले. त्यावेळी सर्व देव शोकमग्न झाले व शंकराजवळ गेले. दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी सर्वांनी शंकराची प्रार्थना केली. शंकर म्हणाला, त्याचे मस्तक परताना व मानेवर बसवा. पण वीरभद्राने ते पायाखाली दाबून ठेवले होते. ते तो देईना. जो शिवाचा द्वेष करतो त्याची मी अशीच गत करीन. इत्यादी प्रकारे तो संतापाने गर्जना करीत होता. त्याने मस्तक दिले नाही तेव्हा देवानी शंकराच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या देहाला जोडले. शंकराने दक्षाला जिवंत केले. नंतर तो 12 वर्ष अरण्यात व तीर्थाटनास गेला. नंतर काशीमध्ये तो 16 वर्ष राहिला. पुढे दाक्षायणीने हिमालयाची कन्या उमा म्हणून जन्म घेतला. ती शंकराचीच उपासना करू लागली. हिमालय व त्याची स्त्री मेना यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव मैनाक. उमा पार्वती हिमनक पुत्री म्हणून महामाया जगदंबा दक्ष यज्ञात केलेली सती जन्माला आली. उमा फार सुंदर होती. विद्यार्थ्याला तिच्या इतकी सुंदर स्त्री पुन्हा उत्पन्न करता आली नाही. देव विप्र तिचे दर्शन घेण्यासाठी उत्कंठेने येत असत. शेषाला शस्त्रमुखे आहेत पण तिचे सौंदर्य वर्णन करणे त्यालाही जमणार नाही. तिचे नेत्र मुख मीनांच्या नेत्रापेक्षा सुंदर. अष्टनायिकांचे लावण्य एकवटले तरी तिच्या नकाची सर त्यांना येणार नाही. मुखाचे सौम्य तेज चंद्राला लाजवेल असे होते. तिचा कटिप्रदेश सिंहकटीप्रमाणे कमनीय होता. ती सुकुमारी इंद्रनील मण्यांनी जणू ओतून निर्माण करावी अशी दिसत होती. तिच्या दातांचे तेज भूमीवर पडले की ते पाषाणाची रत्ने होत होती. ती आदिमाया, तीच ओंकार रूपिणी ती अनंत शक्तीची स्वामिनी होय. अशी ती हिमालयाची कन्या शिवाची आराधना करीत होती. नंदीसह शंकर हिमालयात तप करू लागला. हिमालय त्याच्या दर्शनास आला. त्याने शिवाची पूजा केली. त्याची पुष्कळ स्तुती केली. उमाही त्यावेळी आली. तिने शंकराचे पूजन केले. ती शिवाची सेवा करण्यासाठी तिथेच राहिली. नंदीसह शंकराची ती सेवा करीत तिच्या अनेक सख्याही तिच्याबरोबर होत्या. शंकर नेहमी समाधीतच निमग्न असे. त्रिपुर दहन. तारकासुराचे 3 पुत्र होते. तारकाक्ष, विदुन्माली व कमललोचन अशी त्यांची नावे होती. त्यांनी तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. तिघे रोज 1000 कमळे वाहून शंकराची पूजा करीत. एकदा कमळे कमी पडले तेव्हा त्यांनी डोळे काढून वाहिले. पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा मस्तकेच वाहिली. शंकर प्रसन्न झाला. त्याने तिघांना पुन्हा जिवंत केले. त्यांना वरदान दिले. त्यामुळे ते लोकात फार श्रेष्ठ झाले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना आकाशात फिरणारी 3 पुरे दिली व असा वर दिला की देवांची 1000 वर्ष झाल्यावर अर्ध्या निमिषात जो धनुर्धर नेमके शरसंधान करील तोच तुमचा या 3 पुरांसकट संहार करू शकेल. यानंतर त्या तिघांनी त्रैलोक्या सर्वांना फार त्रास देण्यास सुरुवात केली. देव स्वस्ताने सोडून पळाले व लपून राहिले. मग सर्व देव विष्णूला शरण गेले. ऋषीही शरण गेले. विष्णू सर्वांना घेऊन शंकराकडे गेला. त्या सर्वांनी त्याची स्तुती केल्यावर शिव प्रसन्न झाला. वर मागा म्हणाला तेव्हा त्रिपुर वधाचा उपाय देवाने विचारला. शंकर म्हणाला त्यासाठी एक दिव्य रथ पाहिजे. तेव्हा देवाने म्हटले आम्ही रथ सज्ज करतो. रथ कसा निर्माण केला? देवाने पृथ्वीचा रथ केला. त्याला चंद्र व सूर्य ही चाके केली. मंदार पर्वत हा आज केला. 4 पुरुषार्थ ही 4 स्तंभ झाले. 4 वेद ही बलवान अश्व झाले. विधाता हा सारथी झाला. शास्त्रांचे रश्मी लावले. पुराणे हे रथांचे तटबंध केले. पुराणे हेच खेळी केले. कनकाद्रीचे धनुष्य व शेषाची दोरी केली. विष्णू हाच बाण झाला. अशा त्या रथावर शंकर आरूढ झाला.
तो रथ रसातळाला जाऊ लागला. तो कोणालाही वर काढता येईना. तेव्हा नंदीने तो वर उचलला. मग शंकराने एक पाय रथात व दुसरा पाय नंदीच्या पाठीवर ठेवला आणि मोठी संगर करून त्रिपुरांच्या सेनेचा संहार केला. तेव्हा असुराकडे अमृतकुंडे होती. असुर सैन्य मेले तरी अमृत पाजून त्याला उठवी. त्यामुळे वीरभद्राचा पराक्रम व्यर्थ ठरू लागला. तेव्हा शंकराने अद्भुत अस्त्र टाकून अमृताचे कुंडे बुजवून टाकले. शंकराने सहस्त्र दिव्य वर्ष युद्ध केले पण असुराचा पराभव होईना. अंतरिक्षात त्रिपुरे फिरत होती. ती पडत होती. शंकराला त्यावेळी थकून घाम फुटला. तिचा भीमा नदी झाली आणि नेत्रातूनही जलबुंद पडत होते. त्यांचे रुद्राक्ष झाले. आसू स्त्रिया पतिव्रता होत्या त्यामुळे त्यांच्या पतींचा विजयच होत होता. तेव्हा विष्णूने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात वेदबाह्य पाखंड मताचा व चारवाक्य मताचा प्रचार केला. त्यामुळे त्यांच्यात अनाचार माजला. त्याचा परिणाम म्हणून दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले. इकडे शंकराने नेम धरून धनुष्यावर अत्यंत तेजस्वी बाण जोडला व पशुपत शास्त्राचा प्रयोग केला. 7 कोटी मंत्राचे तेज त्या मंत्राच्या ठिकाणी एकवटलेले होते. त्याने ते दिव्य अस्त्र सोडले तेव्हा पंचमहाभूतात उलथापालथ झाली. देव आणि दैत्य दोन्ही त्यावेळी अत्यंत घाबरून गेली. दैत्यांची तिन्ही पुरे त्या अस्त्राने जळून गेली. तृतीय नेत्रातील अग्नीची भर त्यातच पडली. तेव्हा देवांना फारच आनंद झाला. ते शंकराची स्तुती करू लागली. मदन दहन कसं झालं बघा. मदन दहन तिकडेच तारकासूर संतापला. त्याने फारच भयंकर संहार केला. देवांना त्याने पळवून नेले. चंद्रसूर्य धरून नेले. गंगा वळून भलतीकडे नेली. अप्सरांना आपल्या दासी केले. ब्रह्मदेव विष्णू व इंद्र आपापसात विचार करू लागले. तारकासुराचा वध करणे कोणाशी शक्य नव्हते. शंकराच्या तेजापासून जर पुत्र उत्पन्न होईल तर तो समर्थ होईल. पण शंकर तपश्चर्या करीत आहे. दाक्षायणीच्या वियोगाने तो विरक्त झाला आहे. उमा त्याची पतिभावाने सेवा करीत आहे. ती दाक्षायणीच आहे. तिच्याविषयी जर शंकराच्या मनात प्रीती व कामना उत्पन्न झाली तर पुत्र होण्याची शक्यता आहे. हे कार्य कोण करील. मदनाने जर शिवाच्या मनात प्रवेश केला तर हे शक्य होईल. असा विचार करून त्या देवानी मदन व रतियांश जगाला तारकासुरापासून वाचवण्यासाठी तू शंकरांच्या मनात उमेविषयी कामना निर्माण कर. रतीने उमेच्या मनात प्रवेश करावा असे सांगितले. वसंत ऋतूचे साय घेतले व मदन आणि रती शंकराजवळ आली. रतीने उमेच्या स्वरूपात प्रवेश केला. वसंत ऋतूने सर्व वन प्रफुल्लित केले. पक्षी किलबिलाट करू लागले. शिवाची समाधी भंग झाली. पक्ष्यांना दूर हाकलण्यासाठी नंदी दूर गेला. शंकराला समोर मदन दिसला. उमा मदनाच्या मागे उभी होती. शंकराने मदनावर तृतीय नेत्र उघडून रागाने पाहिले. तपोभंग झाल्याच्या रागाने त्यातून अग्नी निघाला व मदन जळून गेला. फाल्गुनाची पौर्णिमा होती. ती त्या दिवशी मदन दहन झाले. तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा म्हणतात व मदन दहनाची कथा लोक स्मरतात. उमाशंकर विवाह बघा. उमाशंकर विवाह. मदनाचे दहन करून शंकर तत्काळ निघून गेला. रती शोक करू लागली. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, मदनाचे शरीर भस्म झाले तरी तो मनोमय राहून कार्य करील. तुला त्याचा वियोग होणार नाही. मदन हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्मास येईल तेव्हा तुला पुन्हा शरीराने भेटील. ब्रह्मदेवाला स्वतःच्या कन्येबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली. त्यावेळी मदनाचा तो अपराध जाणून त्याने मदनाला शाप दिला होता. शंकराच्या दृष्टीपाताने तू भस्म होऊन जाशील. त्या शापाचा परिणाम म्हणून मदन दग्ध झाला होता. इकडे शिवप्राप्तीसाठी उमा तप करू लागली. सप्तऋषींनी शंकराला सांगितले, दक्ष कन्येने पुन्हा जन्म घेतला आहे. ती हिमालयाची मुलगी उमा आहे. ती तुझ्यासाठी तप करीत आहे. तू तिचा स्वीकार कर. शंकराने बटूचा वेश धारण केला व तिची परीक्षा पाहण्यासाठी तो तिला भेटला. तिची विचारपूस केली. मी कैलासनाथ शंकराच्या प्राप्तीसाठी तप करीत आहे असे तिने सांगितले. तो म्हणाला, तू एवढ्या श्रीमंत हिमालयाची मुलगी त्या भिकारी शंकरासाठी कशाला या तारुण्यात व्यर्थ झुरतेस. तो कोपिष्ठ आहे. उग्र रूपाचा आहे. हत्तीचे ओले कातडे पांघरतो. शिहाचे कातडे नेसतो. सापाचे अलंकार घालतो आणि स्मशानात भूतावर राहतो. त्यापेक्षा विष्णू किती सुंदर श्रीमंत सद्गुणी. तू त्याच्यासाठी तप का करीत नाहीस. 5 तोंडाचा विरूपाक्षपती तुला कसा काय योग्य वाटतो. उमाला शिवनिंदा सहन झाली नाही. शिवनिंदे एक शब्दही जास्त बोलू नकोस. इथून चालता हो परत तोंड टाकू नकोस. तू शंकराचा दोष करणारा दुष्ट आहेस. तुझी सावली सुद्धा नको. मी तुला शिक्षाच केली असती पण तू ब्राह्मण दिसतोस म्हणून सोडून देते. तिचे हे उत्तर ऐकून बटूचे रूप टाकून शंकर निजरूपात तिच्यासमोर प्रकट झाला. तेव्हा उमेचा आनंद काय वर्णावा. तिने तत्काळ कैलासनाथ शंकरा म्हणून त्याच्या चरणी लोळण घेतली. शंकर म्हणाला, मी प्रसन्न झाला. हे तुला काय हवे. उमा म्हणाले, हे जगतात्मन मला तुमच्या अर्धांगी स्थान देवे. शंकर तथास्तु असे म्हणून तेथून कैलासावर गेला. उमा आनंदाने हिमालयाकडे गेली. सप्तर्षी शिवाचा निरोप हिमालयाला सांगावयास गेले. आपल्या कन्येचे तप सफल झाले आहे. शंकर उमेचे पाणी ग्रहण करण्यास तयार आहे. हे कळताच हिमालयाला फार आनंद झाला.
अरुंधतीने उमेला पाहिले व म्हटले, नागराज, तुमची कन्या त्या कर्पूरगौर शंकराला अगदी शोभून दिसेल. सप्तर्षींनी चैत्रशुद्ध अष्टमी मनमत संवत्सर ही तिथी विवाह मुहूर्ताची निश्चित केली. नंतर सप्तर्षींनी सर्व देवांना व्रत सांगितले. शिव आणि गौरी अर्थात उमा यांचे लग्न कधी होईल, त्याला पुत्र केव्हा होईल आणि तारकासुराचा वध तो केव्हा करील, अशी उत्कंठा देवांना लागली होती. नंदीला पाठवून शंकराने सर्व देवांना बोलवले. देवांचे समुदाय घेऊन इंद्र त्याला आला, लक्ष्मीसह विष्णू आला, सावित्रीसह ब्रह्मदेव आला, 88 सहस्त्र ऋषी आपल्या शिष्यासह आले, सिद्ध आले, वसु, रुद्र, आदित्य, मरुत, गण, यक्ष, रशगुण, कुबेर, किन्नर, चारण, पितृगण, गृह्य, अक्षर आले, लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका, गंधर्व आली. आपापल्या परिवारासह व वाहनासह देवांचा मोठा मेळावा जमला. भूतगणासह व या सर्व देव आणि ऋषी यासह शंकर हिमालयाकडे आला. नागराजाने सर्वांना आदराने पूजिले आणि त्याचा सन्मान केला. त्यांना निवासासाठी सुवर्ण प्रसाद दिले. शंकराचे विचित्र स्वरूप पाहून वराडी विस्मय करीत होते. अहो, हा किती वृद्ध आहे, अहो हा पुराण पुरुष आहे, हा गुणरहित आहे आणि नवरी तरी पूर्ण सगुण आहे, असे ते बोलू लागले. हिमालयाच्या घरी नवनिधी व अष्टसिद्धी राबत होत्या. कोटी काही नील नव्हते, कारण ब्रह्मदेवाने सर्व साहित्य जमा केले होते. हिमालयाने देवक बसवले, नवऱ्याला लग्नमंडपात बोलवले. नवरा मिरवत होता. मधु परकादी सर्व विधी झाले. लग्न घटका जवळ आली. वधू पार्वती मंडपात आणली गेली. पटाआड तिला उभी केली. सूर्याने लग्न मुहूर्त पाहिला होता. बृहस्पतीने मंगल अष्टके म्हटली. लग्न लागले. मंगलवादी वाजू लागली. नवरा नवरी होमाभोवती फेरे घालू लागले. याज्ञिक कृत्ये संपूर्ण झाली. तोपर्यंत उमेचे प्रत्यक्ष दर्शन कोणाशी झाले नाही, पण ब्रह्मदेवाला सहजच उमेची पदनके दृष्टीस पडली. त्यांचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचे मन विचलित झाले. त्याच वेळी त्याची सृजनशक्ती व्यक्त झाली आणि संकल्प आणि सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या विधात्याच्या अमोघ वीर्यापासून अगदी सूक्ष्म रूप धारण करणारी 60 सहस्त्र वालखिल्य ऋषी उत्पन्न झाली. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून शकणाऱ्या विधात्याबद्दल शंकराला क्रोध आला. तोपर्यंत विधात्याला 5 मुखे होती. शंकराने त्याचे एक मस्तक छेदले, त्यामुळे विधाता चतुर्मुख झाला. विष्णूने विधात्याचे सांत्वन केले. सृष्टीची निर्मिती करणाऱ्याचे कार्य अखंड राहील असे सांगितले. स्कंद जन्म बघा. शंकराने पार्वतीला घेऊन कैलासात प्रयाण केले. त्यानंतर सर्व देवांनी तेथे जाऊन तारकासूर किती त्रस्त करीत आहे याविषयी सर्व दूरची स्थिती वर्णन करून सांगितली आणि शंकरापासून जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करू शकेल असे सांगून पराक्रमी पुत्र उत्पन्न करण्यासाठी प्रार्थना केली. देवांच्या कार्यासाठी शंकर पार्वती चतुर्युगपर्यंत एकांतात वास करून राहिली, परंतु शंकराच्या ठिकाणी तदर्थी वीर्य प्रवृत्तीच होत नव्हती. तोपर्यंत तारकासुराने देवांगना पळवून नेल्या. देवांना स्वर्गातून पदच्युत केले. ते इतर लोक लपून राहू लागले. देव शंकराला शरण गेले. शिवपार्वती एकांतात होती. कोणाला एकांत भंग करण्याचे धाडस नव्हते. देवाने अग्नीला याचक म्हणून पाठवले. शंकराने त्याची अपेक्षा जाणली होती. त्याने पार्वतीला सांगितले, तू माझी अमोघ तेज या अग्नीला अर्पण कर. पार्वतीने शिववीर या अग्नीला दिले. ते तेज अग्नीने जठरात धारण केले. तो गरोदर झाला. तो लज्जित झाला. रानावनात एकटा शिंडू लागला. त्यावेळी 6 कृतिका त्याला दिसल्या. त्या ऋषीच्या स्त्रिया होत्या. स्वर्गंगे स्थानिक करून त्या उन्हात अंग शेकत बसल्या होत्या. त्यावेळी अग्नीने आपल्या पोटातील गर्भ त्यांच्या पोटात घातला. 6 जणी गरोदर झाल्या. त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी लज्जित होऊन आपापले गर्भ टाकले व त्या निघून गेल्या. त्यावेळी 6 गर्भ एकवटले व एक षडानन बालक जन्माला आला. त्याला 12 हात होते. कार्तिक महिन्यात कृतिका युगावर त्याचा जन्म झाला. मोर हे त्याचे वाहन. त्याच्या अंगी भस्म भासलेले होते. शंकराने हा आपलाच पुत्र आहे हे जाणून त्याला नेऊन उमेच्या स्वाधीन केली. तिने त्या बालकाचे 7 वर्षापर्यंत लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले, शिवाला पुत्र झाला आहे. तो 6 मुखांचा 12 हातांचा स्कंद असे त्याचे नाव आहे. देवांना फार आनंद झाला. स्कंद आता आपले कार्य करील असा त्यांना विश्वास वाटला. तारकासुराचा वध. तारकासुराशी युद्ध करण्यासाठी देव त्याच्या नगरीवर चालून गेले. 72 अक्षयहोहिनी सैन्य तारकाजवळ होते. तो युद्धासाठी नगराबाहेर आला. इंद्र स्कंदाकडे गेला. त्याला देवाचा सेनापती केले. दिव्य रथावर तो आरूढ झाला. युद्धात देवांचा पराभव होत होता. ते पळून कुमाराकडे आले. त्यांनी त्याची स्तुती करून तारकाचा वध करून जगाचे कल्याण करण्याची विनंती केली. तेव्हा स्कंदाने फारच मोठे रूप धारण केले व 33 कोटी देवांना बरोबर घेऊन तो तारकाशी युद्ध करू लागला. तारकासुराने नाना शस्त्रास्त्रे व शक्ती मारून देवांना त्राही करून सोडले. कुमाराने त्या सर्व शस्त्रांचा मारा परतविला. असुर सेनेचा प्रचंड संहार केला. तारकाने एक भयंकर शक्ती इंद्रावर फेकली.
इंद्र घाबरून विष्णूचा धावा करू लागला. विष्णूने योगमाया पाठवली, तिने ती शक्ती परतवली. तारकाने असंख्य बाण मारले, ते सगळे कुमाराने गिळून टाकले. ब्रह्मास्त्रासह सर्व अस्त्रे कुमाराने गिळली. तेव्हा तारकाने कुमाराला अमरयुद्धास आवाहन केले. स्कंदाने ती आव्हान स्वीकारले आणि 7 दिवस दोघांचे अमरयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकाला गरागरा फिरवून आपटले. तेव्हा मातेचा गाडा फुटावा तसा तारक फुटला व मरण पावला. देवानी जयजयकार केला, पुष्पवर्षाव केला, स्वर्गात आनंदी आनंद झाला. 7 वर्षाचा स्कंद देवसेनेचा अधिपती झाला. शिव पार्वती त्यावेळी वाराणसी येथे होते. त्यांच्या दर्शनासाठी स्कंदाने तिकडे प्रयाण केले. दोघांचे दर्शन घेतले व त्यांच्याजवळ राहून त्यांनी सुख दिले. काही वर्षांनी स्कंदाला माता म्हणाली, मुला, आत्तापर्यंत तू ब्रह्मचारी राहिलास, आता उत्तम स्त्रीची विवाह कर व गृहस्थाश्रम स्वीकार. स्कंद म्हणाला, स्त्रिया कशा असतात? पार्वती काय उत्तर देणार? ती सोपे सांगावे म्हणून म्हणाली, स्कंदा, मी स्त्री आहे ना, तशा स्त्रिया असतात, होय ना? मग त्या मला माते समानच आहेत. स्कंदाचे ते उत्तर ऐकून पार्वती गप्प बसली. स्कंद म्हणाला, मी विवाह करणे शक्य नाही, मी स्त्रियांचे मुखी पाहणार नाही. असे म्हणून तो खोल गुहेत जाऊन लपून बसला. अंबा त्याच्या मागे धावली. तेव्हा कुमाराने शाप दिला, ज्या स्त्रिया माझ्या दर्शनास येतील त्या 7 जन्म विधवा होतील, पण जे पुरुष कृतिका योगी माझे दर्शन घेतील त्यांना गुरुची प्राप्ती होऊन ते मोक्षमार्गी होतील. ते कोणीही असले तरी 7 जन्म उत्तम पुण्यभोग भोगून अंती पूर्ण पुरुषार्थी होतील. ऋषीने कुमाराला विनवले, सर्व स्त्री जातीला जरी तू पराड मुख असलास तरी माता पार्वती तुला भेटण्यासाठी तळमळत आहे. काशीत जाऊन तिला भेटून ये. त्यांचे म्हणणे मान्य करून स्कंदाने काशी येथे जाऊन पार्वती मातेची भेट घेतली. तिला आनंद देऊन तो त्याच्या दुर्गम गोडस्थानी परत गेला. ही स्कंद पुराणातील कथा श्रवण केल्यास संकटे दूर होतात. श्री शंकरा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादिसिद्ध आनंद कंदा जगद्गुरु तू श्रीधराला वरदान देणार आहेस. हा शिवलीला अमृताचा 13वा मधुर अध्याय श्रोते नित्य श्रवण करोत. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गोपाळ कृष्ण महाराज सांब शिवार महादेव कैलासपती.